शुभ सकाळ माझ्या गोडताईंना, मैत्रिणींना, रुपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि तुम्ही जे माझे व्हिडिओ बघता, मला सपोर्ट करता, त्याच्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. तर चला, काल की नाही ज्वारी टाकली होती टेरिसवर, सकाळी जे की नाही सगळी काढून घेतली, कारण की नाही गेल्या वर्षीची ज्वारी आहे. आणि काही ऊन ऊन पडलं ना की थोडंसं धान्य उन्हाला टाकलं की खूप दिवस टिकते, खराब वगैरे होत नाही. जसं की नाही घरामध्ये ठेवून पण त्याला की नाही असं धुब्बा वगैरे होतंय, त्याच्यामुळे उन्हाला टाकली होती मी ज्वारी. आणि आज की नाही मला चिरायचा आहे इथं कांदा, कारण की नाही वर्षभरासाठी आपण जे कांदा स्टोअर करून ठेवतो ना. आणि मिस्टरांनी की नाही कालच की नाही सोमवार होता, तर 5 किलोचा जी कट्टा आहे की नाही ते घेऊन आलं. तर आता कसं माणसं घरात कमी आहेत, त्याच्यामुळे आम्ही असेच लागले तेवढेच कांदे आणून खातो. नाही तर की नाही सालाला अर्धा क्विंटल कांदे लसण असा स्टोअर करून ठेवायचा वर. आणि की नाही 8-8 दिवसाला निवडत राहिल्यानं खराब पण होत नाही. पण आता माणसं जास्त नाही, त्याच्यामुळे की नाही असं 5 किलोचा कट्टा आणला की भरपूर दिवस जाते. आणि उन्हाला की नाही वाळू घालायची होती मला कांदे कट करून. तर आज की नाही चाकून कांदे न कट करता मला खिसणीनं, जे चिप्सची खिसणी असते ना त्याची मोठी जी पत्ती असते ना त्याच्यानं कांदे कट करायचे. त्याच्यामुळं कसं कांदे पण लवकर कट होतात आणि वाळतेत पण लवकर, आणि त्याच्यामधलं जे की नाही चव आहे ना ती पण कमी होत नाही. जास्त दिवस कांदा वाळू घातला ना की त्याचं की नाही स्ट्रक्चर पण कमी होते. त्याच्यामुळे की नाही असं पातळ कांदा चिरून वाळू घातला ना की वाळतोय पण लवकर, आणि आपल्याला की नाही जास्त मेहनत पण लागत नाही. जसं की चाकून वगैरे कट करायला, जसं आलू चिप्स करतो ना तसं एकदम की नाही गोल गोल स्नॅक्स हे झाले. थोडं हातानं चोळून पुण्याच्याला हे केलं ना एकदम कांदा असा मोकळा होते. अशा पद्धतीने मी कांदा इथे चिरून घेते. आणि मिस्टरांना जायचे बाहेर, त्याच्यामुळे सकाळीच पटकन स्वयंपाक केला. आणि जरासं की नाही काम लवकर झालं ना की सकाळी असं आगावची कामं जिथनं ते पार पडतात. पुन्हा ऊन झालं ना की कोणतेही काम करू वाटत नाहीत. आणि कांदे की नाही हे पांढरे कांदे तर ना आकाशच्या डॅडीला की नाही लाल कांदा बिलकुल आवडत नाही. जसं की नाही स्टोअर करून ठेवायला की नाही लाल कांदा लवकर नासते, आणि की नाही पांढरा कांदा की नाही जरा निब्बर पण असते आणि खूप दिवस टिकते. त्याच्यामुळे जे ना पांढरेच कांदे आम्ही वापरतो, ते एकही लाल कांदा बिलकुल कधीच आणत नाही ते. आणि की नाही कांदे कट करताना इतकं माझ्या डोळ्याला पाणी येऊ लागलं ना. पाणी तिथं काल येतं हे केलं पाणी ग डोसक्यात ठेव काय ठेवलं कांद्याचं ते आणि की नाही आकाशच्या डॅडीने मला इथं सांगितलं होतं की डोळ्याला खूप पाणी यायलं ना तर कांद्याचे जे टपर आहेत ना ते डोक्यावर ठेवून पहिलं की नाही आम्ही ठेवायचं. पण आता की नाही या छोट्या मोठ्या ज्या जुन्या वस्तू गोष्टीत ना सगळं विसरून चालले माणूस. आता मी कवाचं कांदा चिरायले, पण माझ्या डोक्यात काही येणं झाले की मी डोक्यावर थोडंसं कांद्याचं टप्पर ठेवावं म्हणून. मग त्यांनी सांगितलं आणि मी लगेच ठुलं, आणि खरोखर की नाही पाणी थोड्या वेळाने एकदम गायब झालं. आता खरं की खोटं ते तर आपल्या डोळ्यानंच आपण बघतो. तर खरं की नाही हे कांद्याचा थोडासा पाचोळा डोक्यावर ठुला ना की बिलकुल डोळ्याला पाणी आलं नाही. 4 ते 5 किलो कांदा आहे ना, मग मी व्यवस्थित चिरला. तर असं की नाही जो छोटे छोटे जे टिप असतात ना ते आपण वापरले कांदा की नाही तुम्ही असं खिसणीनं कट करताल ना तेव्हा कांदा ना बारीक न घेता की नाही असं एकदम असा मोठा कांदा घ्यायचा. कारण मोठा कांदा घेतला ना की हाताला पण लागत नाही, कांदे जे आहेत ना कट करायला पण एकदम जसे चिप्स की नाही पटपट होतात ना मोठा कांदा घेतल्यानं. मोठे आलू घेतलं ना तसं की नाही कांदा मोठा घेतला ना की पटपट खिसणं होतंय. आणि अशा पद्धतीनं की नाही मी अर्ध्या घंट्यामध्ये की नाही, अर्ध्या ते पाऊण घंट्यामध्ये की नाही 4 ते 5 किलो कांदे असे कट करून टाकले उन्हाला. आणि उन्हाला की नाही वाळू घालताना ना थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, कारण कांद्याचा कलर जे ना, कारण आता पावसाळा जे ना पुन्हा सुरू होणार आहे, पाऊस पडला की नाही की कांदा ना असं लालवट होऊन जाते. त्याच्यामुळे थोडं मीठ टाकलं ना की कांद्याचा कलर पण चेंज होत नाही, जाळे वगैरे पण लागत नाहीत, आणि वर्षभर कांदा की नाही चांगला टिकतोय. आणि इथं टेरेसवर मी आले इथे कांदा वाळू घालण्यासाठी.
आणि ऊन तर आता इतकं भयंकर आहे. ह्या वर्षी की नाही दरवर्षीपेक्षा ऊन खूप जास्त आहे. असं की नाही टीव्हीत पण सांगायले पण फोनमध्ये सारखं रील्स जे आहेत ना चालूच आहेत. तर चला मी की नाही महाग तुम्हाला मनुका पण दाखवल्या होत्या, जसं की नाही अंगूरच्या मनुका करून मी वाळू घातल्या होत्या. त्या मनुका पण इथं छान अशा तयार झाल्यात, एकदम मस्त, एकदम रसरशीत. दाखवते. छान झाल्यात आपल्या मनुका. एकदम ऑर्गॅनिक आणि घरच्या आणि एकदम भारी झाल्या होत्या खायला. मस्त सुकल्यात आता. अशा की नाही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो आपण. आणि कांदा बघा, कांदा किती छान असं झालं पांढरा शुद्ध. आता हे कांदा की नाही वर्षभर ह्याचा कलर वगैरे काही चेंज होणे. आता किती उन्हाळा झाला नाही, पावसाळा सुरू राहत आहे, त्याच्यामुळं की नाही पुन्हा नरम पडते कांदा. नरम पडल्यानं वाळू घातलं तर कलर पण चेंज होते. आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून मी जसं की नाही वाळू घातला होता, तर अशा की नाही जे रबरच्या बॅग येतात ना, आता कशाच्या पण घरामध्ये सामानाच्या बॅग येतात, तर ह्याच्यामध्ये जे मी कांदा वाळून घेते. आता हे 4 किलो कांदा आहे, तर वाळून बघा किती कुसं झालं कांदा. आणि बॅगमध्ये ठेवलं ना ते नरम पडत नाही, काय नाही. आणि आपल्याला की नाही वर्षभर ही कांदा मस्त टिकून राहते आणि एकदम कडक राहते. थोडंसं की नाही आता कांद्याचा पावडर पण मला बनवायची. वाळून कांदा आपला कितकुसा झाला आणि असं की नाही कवर जे मस्त पॅक करून घ्यायचं. पॅक केलं ना कांदा बघा, जसं आपण की नाही विकत्रीचा कांदा आणतो ना तसा कांदा जे मस्त तयार झाला आहे. आणि आता आपण की नाही वर्षभर हे कांदा जे छान पिकू शकतो. अशा पद्धतीनं मस्त पॅक करून खायचा, खराब होत नाही, काही नाही. आणि की नाही त्याच्यामध्ये नमी पण ही होत नाही ना, तर की नाही पावसाळ्याचा कांदा नरम होतं आहे, मग पुन्हा खराब होतं आहे, त्याला जाळे धरते. आणि असं पॅक करून ठेवलं ना की आपल्याला वर्षभर मस्त टिकतं आहे कांदा. आणि अशा बॅग्समध्ये पॅक करून खायचं. तर आता मला अजून थोडा कांदा वाळू घालायचा आहे, तर एवढा तर झाला आहे वाळू घालणं. पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.